नमस्कार मंडळी, मी आहे तृप्ती आणि आज करते मी काशी फळाची भाजी. याला कुणी भोपळा देखील म्हणतं किंवा इंग्लिशमध्ये याचं नाव पंपकिन असं आहे. भाजी कशी करायची ते आपण पाहूयात. इथे मी काशी फळाची एक फोड घेतली आणि त्यामधील सगळ्या बिया काढून घेतल्या. त्यानंतर त्याच्यावरचा आपण साल काढून घेत आहोत. साल मी व्हेजिटेबल पिलरच्या साहाय्याने काढते. तुम्ही सरळ चाकूने देखील काढले तरीही चालतील. त्यानंतर आपण त्याच्या बारीक फोडी करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पंपकिन खाण्याचे भरपूर फायदे आहेत. पंपकिन खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो. हाडे मजबूत होतात आणि हृदयासाठी देखील हे चांगले असते. पंपकिन हे फळ वेलीवरती येतं, तरीही शिजायच्या आधी हे खूप कडक असतं. त्यामुळे अगदी सावधपणे कट करा. हाताला सुरी किंवा चाकू लागू शकतो. त्यामुळे सगळं कट करून झाल्यावरती आपण ते स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर आपण एक कढई घेतली, ती गॅसवरती ठेवली आणि गॅस चालू केला. त्यामध्ये तेल घातलं, एक पळी. तेल छान कडक गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी छान तडतडू दिली. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातला आणि ठेचलेला लसूण घातला. लसूण इथे मी ठेचूनच घेतलेला होता, मिक्सरमध्ये पेस्ट वगैरे केलेली नव्हती. आपण इथे सुकी भाजी करत आहोत, त्यामुळे लसूण ठेचलेलाच पाहिजे. ग्रेव्हीच्या भाजीसाठी आपण पेस्ट करू शकतो. त्यानंतर त्यामध्ये मी पंपकिन घालून घेतला. त्यानंतर थोडंसं परतून घेतलं 1 ते 2 मिनिटपर्यंत आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये मसाले घातले. अगदी बेसिक मसाले घातले मी, जसं की लाल मिरची पावडर, हळद आणि गोडा मसाला घातला होता मी. तुम्ही तुमच्या आवडीचे इतर सिंपल घरातले मसाले घालू शकता. त्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलं. एकदा छान मिक्स करून घेतलं आणि त्यावरती झाकण ठेवलं 1 ते 2 मिनिटपर्यंत. ही भाजी आपण पूर्णपणे वाफेवरतीच शिजवणार आहोत. पंपकिन शिजायला फार वेळ लागत नाही. जेवढा तो कट करायला कडक असतो त्यापेक्षा तो खूप नरम असतो शिजण्यासाठी. त्यामुळे 2-3 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून त्यामध्ये मी 2-3 चमचे बेसनचं पीठ ॲड केलं. त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट 2 चमचे ॲड केला होता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीठ कमी जास्त देखील करू शकता. त्यानंतर परत मी झाकण ठेवलं. परत सेम 1-2 मिनिट ठेवलं. नंतर कोथिंबीर घातली. परत झाकण दिलं आणि नंतर आपण शेवटी शिजली की नाही हे चेक केलं. त्यानंतर आपली भाजी तयार होती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.